नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहोत मराठी वन। केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने मंगळवारी भारत बंदचे आवाहन केले होते। दरम्यान या बंदला जळगाव जिल्ह्यासह शहरात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने बंद ठेवली। तसेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी आंदोलकांनी शहरातील आकाशवाणी चौकात रास्ता रोको करत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। आम्ही सर्वांनी एकत्र 500 संघटनांनी मिळून संयुक्त किसान मोर्चा स्थापन केलेला आहे। या संयुक्त किसान मोर्चाने जेव्हा जेव्हा केंद्र सरकारने चर्चा करायला बोलवली तेव्हा तेव्हा आम्ही सर्वजण चर्चा करायला गेलो, पण सरकार तारीफ पे तारीफ आणि चर्चेचं गुऱ्हाळ करत आहे। 3 कायदे रद्द करणं आणि बिजली विधेयक मागे घेणं इतकं साधं आमची मागणी असतानाही करत नाही, म्हणून सिंगू बॉर्डरवरून 3 तारखेला भारत बंदचं ऐलान केलेलं आहे। आणि मला अत्यंत अभिमान आहे, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमधले सर्व घटक पक्ष आणि सर्व पुरोगामी संघटना, कामगार संघटनांनी एकत्र बंद केलेला आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचीच सगळी अंमलबजावणी होते आहे। सर्व पक्ष, सर्व पुरोगामी संघटना एकत्र येत एक दिलानं आम्ही हा बंद करतो आहोत आणि आम्ही शेतकऱ्याच्या बरोबर उभे आहोत। नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारला इशारा देतो आहोत की उद्या होणाऱ्या 9 तारखेच्या चर्चेला मी सुद्धा आज संध्याकाळी 5 वाजता निघून उद्याच्या त्या चर्चेमध्ये जाणार आहे। महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही त्या चर्चेमध्ये भाग घेतो आहोत आणि म्हणून त्या सगळ्या याच्यामध्ये आम्ही उद्या तरी सरकारनं जागा व्हावं आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा अहिंसक मार्गानं हे आंदोलन अधिक तीव्र होईल। त्याचबरोबर भडगाव तालुक्यात देखील कळकळीत बंद पाळण्यात आला। महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले। भडगावहून लालसिंग पाटील सह हेमंत पाटील, मराठी वन, जळगाव।